शरद पवारांनी घेतलं लालबागच्या राजाचं दर्शन, पवारांचं देवदर्शन म्हणजे ढोंगीपणा, प्रवीण दरेकर यांची टीका। अमित शहांनी शिंदे फडणवीसांच्या बाप्पासह लालबागच्या राजाचंही घेतलं दर्शन, मुंबई विमानतळावर अजित पवार शहांची भेट, महायुतीतील जागा वाटप, राज्यपाल नियुक्त आमदारांबाबत चर्चा झाल्याची शक्यता। विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचा 172 मतदारसंघाचा आढावा पूर्ण, ठाकरेंची सेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या मतदारसंघातही काँग्रेसची चाचपणी, कोकण, मुंबई, नागपूर विभागात लवकरच आढावा बैठक। सातगावच्या सरपंचाच्या केसाला धक्का लागला तर नागपूर जिल्हा पेटवू, काँग्रेस नेते सुनील केदार यांची धमकी, केंद्र केदारांच्या धमकीचा व्हिडिओ व्हायरल, नव्या वादाला तोंड। लाडकी बहीण योजनेसाठी होमगार्डच्या भत्त्यात होणारी प्रस्तावित वाढ रोखण्याची सरकारवर नामुष्की, आमदार जितेंद्र आव्हाडांचा सरकारवर आरोप, लाडकी बहीण योजनेसाठी शेतकरी कर्जमाफी, विकासाची कामं रोखल्याचाही विरोधकांचा आरोप। संभाजीराजे छत्रपतींनी केली नांदेड जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी, शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं असताना कृषी मंत्री मात्र सांस्कृतिक कार्यक्रमात व्यस्त, संभाजीराजेंची धनंजय मुंडेंवर टीका। मंत्री अब्दुल सत्तारांचा मनोज जरांगेंना फोन, शेतकऱ्यांचे मुद्दे आणि मराठा आरक्षणावर चर्चा झाल्याची माहिती, सत्तार आणि जरांगेंमध्ये सगळे सोयरे आणि हैदराबाद गॅझेटवरही चर्चा। मराठा आरक्षणासाठी राजश्री उंबरेंचं गेल्या 8 दिवसांपासून उपोषण, पालकमंत्री सत्तारांसोबतची बैठक निष्फळ, तब्येत खालावली, मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासह विविध मागण्यांसाठी उपोषण। जायकवाडी धरणाचे 6 दरवाजे उघडले, जायकवाडी धरण 97% भरलं, पाणलोट क्षेत्रातून होणारी आवक पाहता दरवाजे उघडण्याचा निर्णय।